ही विनंती. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. सगळ्यांमध्ये हृदयस्थ असलेल्या सगळ्यांच्या परमात्म्याला वंदन करते आणि आजच्या या प्रवचनाला सुरुवात करते. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आज पौष शुक्ल पौर्णिमा, शाकंभरी पौर्णिमा या नावाने प्रसिद्ध आहे. धनुर्मासाची समाप्ती झाली आणि आजची भोगी. आजचं परमपावन असं पर्व सुरू झालंय, ज्या ठिकाणी साधू संतांना विशेष स्थान आहे, ज्या ठिकाणी त्यांनी अधिकार प्राप्त केलाय. या सगळ्या स्नानांचा, या सगळ्या पर्वांचा अनुभूती घेण्यासाठी त्यांनी त्यांचं जीवन खर्च केलाय. अशा लोकांचा तो अधिकार आहे आणि तो अधिकार ते उपभोगत असताना आपण या सगळ्या गोष्टीचं स्मरण करणं आणि त्यांना नमस्कार करणं. नाही शक्य त्या गंगेच्या ठिकाणी जाणं झालं तरी सुद्धा या सगळ्या गोष्टीचं स्मरण करणं खूप आवश्यक आहे. त्या ठिकाणी जाऊन आपला गोंधळ घालण्यापेक्षा त्या लोकांना व्यवस्थित स्नान करू द्यायचं, त्यांना त्यांचा अनुभव, त्यांचं पुण्य मिळू द्यायचं आहे आणि आपल्याला इथून या पर्वाचं महत्त्व कळून घ्यायचं. त्या ठिकाणी त्यांना नमस्कार करायचा आहे. मंत्रे तीर्थे द्विजे दैवे दैवज्ञे भेषजे गुरौ यादृशी भावनां कुर्यात सिद्धिर्भवती तादृशी. असं म्हटलंय की मंत्र, तीर्थक्षेत्र, ब्राह्मण, दैव, ज्योतिषी, वैद्य आणि गुरु यांच्याबद्दल मनात जशी भावना ठेवाल त्याप्रमाणे कार्यसिद्धी होते. म्हणजे याबद्दल आपण मनात भावना ठेवली तरी कार्यसिद्धी होते. हा अतिशय महत्त्वाचा जो श्लोक आहे, त्या श्लोकानुसार आपण मानसपूजेनी कैलासराणा तर शंकराची आराधना करून आणि या पर्वामध्ये शंकर आणि विष्णू आपलं पापहरण करणारे दैव या ठिकाणी दोन सांगितले आहेत, शंकर आणि विष्णू. त्यामुळे त्यांचं स्मरण आधी करायचं, त्यानंतर या सगळ्या साधुसंतांचं स्मरण करायचं किंवा प्रत्यक्ष बघायचं. आजकाल तर एवढी सोय आहे, हे सगळेजण आपल्याला दाखवतात प्रत्यक्ष आम्ही कसे गंगेवरती गेलोय आणि सगळं आपल्याला बघायला मिळत आहे. हे भाग्य आहे. त्या ठिकाणी आपला अधिकार नसताना उगाच तिथे जाऊन प्रत्यक्ष बघण्यात आपल्याला जे अधिकारच नाही, ज्या गोष्टी समजतच नाही, त्याचं मुळात ज्ञान नाही, त्यापेक्षा तिथे न जाता त्याबद्दलची ज्ञान मिळवणं आणि त्याबद्दलची माहिती संकलित करून त्या लोकांना घेत असलेला त्यांचा आनंद आपण आपल्या घरामध्ये पूर्ण घेणं, हा सुद्धा एक महत्त्वाचं पर्व आहे, ज्याची सुरुवात आजपासून झाली आहे. आणि भगवंतांनी गीतेमध्ये 4 प्रकारांनी मोक्ष मिळतो असं सांगितलं. 4 प्रकार, तुम्ही कोणत्याही प्रकाराने गेले तरी मोक्ष मिळतो. जसं पहिल्या श्लोकात सांगितलंय की मंत्रे तीर्थे द्विजय दैवे दैवज्ञे भेषजे गुरव. हे सगळेजण आपल्या समोर असतात. मंत्र असतात, तीर्थ असतात, द्विज असतात, दैवज्ञ असतात, दैव जाणणारे असतात, गुरु असतात. या सगळ्यांच्याबद्दल आपली भावना काय आहे? कशाला दगडाला सुद्धा नमस्कार करून आपल्याला तो दगड पाहू शकतो आणि प्रत्यक्षात कृष्ण समोर असून सुद्धा पावला नाही. मग या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्या मनात जशी भावना त्या प्रकाराने आपल्याला फळ मिळत आहे. मग भगवंतांनी गीतेमध्ये जे 4 प्रकार सांगितले आहेत, कर्म, सांख्य, ज्ञान आणि भक्ती, या कोणत्याही प्रकाराने गेलं, आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्कारा केशवम प्रतिगच्छती, असं त्यांनीच आपण म्हणतो श्लोकामध्ये. मग कोणत्याही मार्गाने जरी आपण गेलो, आपण कोणत्याही मार्गाचा पाठपुरावा जरी गेला तरी आपल्याला मोक्षापर्यंत जाण्याचे मार्ग, आता धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या ज्या 4 संकल्पना आहे, पौरुषार्थ, पुरुषार्थ जे आहेत, त्यातले अर्थ आणि काम आपण अतिशय छान पद्धतीने सांभाळतो. पण सगळं सांभाळत असताना तो जीवनाचा अर्धा भाग आहे.
पूर्णत्व जर मिळवायचं असेल तर धर्मानुसार वागून मोक्षापर्यंत जाणे हे आपल्या जीवनाचं पूर्ण चक्र आहे. मग या ठिकाणी या श्लोकाप्रमाणे जिथे कुठे आपल्याला आनंद मिळत असेल ते लोक जेव्हा आनंद घेतात, शाही स्नान ज्याला म्हटलं जातं, केवढी मोठी मिरवणूक त्या ठिकाणी निघते, या सगळ्या गोष्टी आता कलियुगात खरं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर घडतायत असं वाटतं. रामचंद्राची जेव्हा स्थापना झाली राममूर्तीची, ते सुद्धा आपण घर बसल्या बघू शकतो. प्रत्यक्षात नंतर वेळ पडली की आपण जातोय, पण या स्नानामध्ये तर सगळ्या साधू संतांचं महत्त्व आहे. कारण 12-12 वर्ष तपश्चर्या केलेले हे साधू, त्यांना विशेष आकर्षण त्या गोष्टीचं असतं आणि त्याचा विशेष लाभ होतो. त्यामुळे या ठिकाणी त्यांना जाण्याची जास्त गरज आहे आणि ते जाऊन जे पुण्य कमवतात त्या पुण्याप्रमाणे आपल्याला सुद्धा पुण्य नुसत्या दर्शनाने सुद्धा घडतंय, हे आपलं पुण्य आहे. मग आता कुंभ याचा अर्थ काय? तर कुंभ म्हणजे कुत्सितम पापमयम, जे काही पापमय आहे, जे काही वाईट आहे त्याच्यापासून दूर करतो, हे ते अनुभव घेत आहेत. आणि त्यांचा अनुभव घेतल्यानंतर आपण बघतोय कुंभ म्हणजे कुत्सितम, जे काही वाईट आहे ते, आणि पापमयम म्हणजे जे काही पापमय असेल, जे काही वाईट आहे, जे आपल्याला हानिकारक आहे, आपल्या कल्याणाच्या मार्गात येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या, आणि भ म्हणजे उभयोते दूरयती म्हणजे दूर करणारे. कुंभ पर्व जे आहे ते जे काही वाईट गोष्टी आहेत जीवनामध्ये अकल्याण करणाऱ्या किंवा कल्याण करण्यापासून परावृत्त होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या दूर करतात आणि त्यामुळे आपल्याला पुण्य पावन असं पर्वाचा आपल्याला लाभ होतो. म्हणून ईश्वराला प्राप्त करण्यासाठी शक्ती प्रदान करणारं असं हे पर्व आहे. आता त्याचे 4 पर्व आहेत, त्याची पूर्ण कथाच आहे, पण ते 4 पर्व आहेत ते पूर्ण कुंभमेळा ज्याला म्हणतात. पूर्ण कुंभमेळा पूर्ण कुंभमेळा 2 मिनिट थांबा, मी बोलतोय मिलिंद सर. पूर्ण कुंभमेळा थोडा कमी येतोय ताई. पूर्ण कुंभमेळा 12 वर्षांनी 4थं स्थान हरिद्वारला होतो, प्रयागराजला, उज्जैनला. ही सगळी माहिती आपल्याला आहे. 1 मिनिट येतोय. नंतर अर्ध कुंभमेळा जो होतो त्याबद्दल आपल्याला दर 6 वर्षांनी जो होतो तो हरिद्वारला होतो, प्रयागराजला. महाकुंभ हा जो आहे हा 144 वर्षानंतर होतो, जो प्रयागराजमध्ये होतो. 12 पूर्ण कुंभमेळ्यानंतर हा जो होतो तो 144. ही सगळी माहिती किती अमूल्य अशी भारताची संस्कृती, हे कळल्यानंतर ह्या लोकांनी ते जाणलंय. आणि त्या सगळ्याचे श्लोक आहेत की काय काय कोणती ग्रहांची स्थिती असते हे सांगणारे श्लोक आहेत. आणि हा माघ मेळा जो असतो तो दरवर्षी लागतो. पहिला पूर्ण कुंभमेळा जो 12 वर्षानंतर लागतो, जो असतो हरिद्वार, प्रयागराज आणि उज्जैन. अर्धकुंभ जो 6 वर्षानंतर असतो. महाकुंभ हा 144 वर्षानंतर, म्हणजे 12 वर्षाचा एक असे झाले 144 नंतर येतात 12 कुंभांनंतर, पूर्ण कुंभांनंतर. आणि माघ मेळा हा दरवर्षी लागतो. प्रयागराजमध्ये पौष महिन्यात माघी पौर्णिमेपर्यंत हा असा कुंभमेळा लागतो. मग या सगळ्या गोष्टी करत असताना आता सध्याचा जो माघ मेळा सुरू झालाय तो गंगेश्वर आराधना म्हणजे 2025 हे कुंभपर्व सुरू झालंय. 13 जानेवारीला कुंभपर्व सुरू झालंय. माघ स्नानाचा शुभारंभ झालाय. प्राणदायिनी शक्ती त्या ठिकाणी गंगेमध्ये वास्तव्य करते. चंद्र, सूर्य आणि बृहस्पती ग्रहाद्वारे अमृत वर्षा त्या ठिकाणी होते. त्याचं काय कारण आहे आणि त्याचा काय श्लोक आहे ते सुद्धा सांगते. 13 जानेवारीला माघ स्नानाचा शुभारंभ जेव्हा होतो त्यावेळी प्राणदायिनी शक्ती त्या पाण्यामध्ये निर्माण होते. आता 14 जानेवारीला मकर संक्रांत जी आपण सर्वसाधारण सगळे लोक आपण मनवतो, मंगळवार आहे त्या दिवशी. हा सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश आहे. त्या ठिकाणी सुरुवातीला जे सांगून ठेवलं ते जरी ऐकलं असतं तर त्याचं महत्त्व आता कळतंय. तिळाने स्नान करायचं आहे, तिळाचं उठणं, तिळाचा होम, तीळ घातलेलं पाणी आणि तिळाने बनवलेले पदार्थ, असं तिळाचं दान, असं 6 प्रकारचं दान दिल्यानंतर विधाता भेटतो असं म्हटलंय. 6 प्रकारचे दान हे आपल्याला सांगतातच की आता हे पर्व आलंय, मकर संक्रांती आली की या सगळ्या गोष्टी घडायच्या. हे सगळं आता या कुंभाचं वर्णन आहे. 29 जानेवारीला येते आहे मौनी अमावस्या. त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं या पूर्ण कुंभ पर्वामध्ये 29 जानेवारी
हा सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे त्यांच्यासाठी, ज्या ठिकाणी मौनी अमावस्या बुधवार हे सर्वोत्तम पर्व आहे. कारण त्या ठिकाणी आत्मकल्याण आणि पितरांना गती मिळण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या सगळ्या ज्या घटक असतात ते त्या ठिकाणी त्या जागी त्या पाण्यामध्ये उपस्थित असतात असं त्यांचं आणि त्याची कारणंसुद्धा त्यांनी सांगितलं आहे. अनिष्ट ग्रह पीडा निवारण होत आहे. आता कसं होत आहे, काय होत आहे त्याचे श्लोक व्यवस्थित पुढे आहे, पण सध्या फक्त हे कॅलेंडर आहे याचं की 13 जानेवारीला सुरू झालं, 14 जानेवारीला आहे मकर संक्रांती, 29 जानेवारीला मौनी अमावस्या आहे आणि 3 फेब्रुवारीला आता हे सोमवारला वसंत पंचमी. आता वसंत पंचमी म्हणजे अर्थात विद्येची देवी सरस्वती, तिची आराधना आणि तिच्या नावाने ज्ञानदान. अंतःकरणामध्ये ती सरस्वती करते वास, तिची शक्ती. पण तिची जिव्हेवरती येण्यासाठी जी काही आराधना असते ती आराधना या वसंत पंचमीच्या दिवशी केली जाते. 12 फेब्रुवारी याचं पर्व किती मोठं आहे हे आपल्याला दिसताना 14 संक्रांतीचं आपण केल्यानंतर हे पर्व किती दिवस चालतंय. 12 फेब्रुवारीला बुधवार येतोय, ज्या दिवशी माघी पौर्णिमा आहे. शृंखलेतलं हे सगळ्यात शेवटचं स्थान आहे, शेवटचं स्नान करतात, ज्या ठिकाणी मनोकामना पूर्ती आणि मोक्षप्राप्ती ह्या प्रत्येक दिवसाचं वेगळं वेगळं महत्त्व आहे. एकदा वसंत पंचमीचं वेगळं, मौनी अमावस्येचं वेगळं, मकर संक्रांतीचं वेगळं आणि आता हे माघी पौर्णिमा जी आहे त्या दिवशी शृंखलेतलं हे शेवटचं स्नान ते लोक करतात, ज्यामुळे मनोकामना पूर्ती होते आणि मोक्षप्राप्ती होते असं म्हणतात. कारण या तिथीला चंद्र आपल्या किरणातून विशेष असा अमृत वर्षाव करत असतो. हा त्यांनी सिद्ध केलेला गोष्ट आहे. आता 26 फेब्रुवारी म्हणजे महाशिवरात्र. महाशिवरात्र म्हणजे शिव आणि शक्ती प्रत्येकाच्या आत दडलेल्या आहे. आपण अंतस्थ हृदयस्थ परमात्मा जेव्हा म्हणतो तेव्हा ते चैतन्य म्हणजे आपला जो श्वास आहे तो परमात्मा स्वरूप आणि त्याला चालवणारं जे शरीराला चालवणारी जी शक्ती आहे ती शक्ती आणि शिव आणि शक्ती यांचं जर स्मरण शिवरात्रीला जर केलं गेलं तर अर्थातच त्या दोन्हीही तत्वांची जागृती होते असते. कुंडलिनी शक्ती जागृत होण्यासाठी जे काही लागतं आहे, पण माहिती नसेल तर त्या गोष्टीचा उपयोग नसतो. जसं अथातो ब्रह्म जिज्ञासा, आता ब्रह्माची जिज्ञासा मला निर्माण झाली असं जेव्हा वाटलो तेव्हा तीर्थाचं, क्षेत्राचं, ब्राह्मणांचं वैशिष्ट्य हे सगळ्या गोष्टींचा पर्यंत जाण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो. आता त्यावेळी सृष्टीनिर्मितीच्या पूर्वी सृष्टीकर्ता ब्रह्मानी एकदा कश्यप आणि दक्ष आदींच्या मनात त्यांना निर्माण केलं. सुरुवातीला त्यांनी कशापासून निर्माण केली पृथ्वी विष्णूंनी ते सांगितलं आहे. त्या ठिकाणी ब्रह्मांना जे कार्य दिलं होतं की तुम्हाला सृष्टीची उत्पत्ती करायची आहे, मग त्यांनी मनापासून मानस पुत्रांना जन्म दिला आहे. त्यामध्ये सांगितलं आहे की दक्ष आणि प्रजापतीसारखे जे त्यांनी ऋषी तयार केले त्यांना सांगितलं की तुम्ही आता पुढे प्रजोत्पादन करून पुढे तुमची आपली ही मानव निर्मिती करायची आहे, हे काम तुम्हाला दिलं आहे. मग त्यातल्या दक्ष प्रजापतीला खूप कन्या होत्या. मग त्या कश्यपसारख्या प्रजापतींशी त्यांचा विवाह लावला. मग यांनी विवाह लावून आपल्या कन्यांचा विवाह लावून त्यांनी त्यांचं काम पूर्ण केलं की पुढे जाऊन आपल्याला मानव निर्मिती करायची आहे, आपली पिढी पुढे घडवायची आहे. तर मग त्यामध्ये एक दिती आणि अदिती. दितीपासून जी काही मुलं झाले ते सगळे देव झाले आणि अदितीपासून जे निर्माण झाले ते सगळे दानव झाले. हे जरी बहीण भाऊ असले तरी ते एक दैवी वृत्ती, सत्वगुण जास्त असलेले आणि एक तमोगुण जास्त असलेले असे 2 प्रकारचे आया बदललेल्या असल्यामुळे त्या वृत्तीप्रमाणे देव आणि दानव निर्माण झाले. पण असं असतं प्रत्येक चांगल्या गोष्टीला विष्णूसुद्धा सहाय्य करतात आणि त्या विष्णूंनी त्यांना स्वर्ग दिला आणि यांना खाली पाताळ दिलं. असं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांना राग आला, भयंकर राग आला की आमच्यावरती अन्याय झालाय. आमच्यावरती अन्याय कसा झाला? यांनी सगळे स्वर्गामध्ये गेले आणि स्वर्गातले सगळे सुखभोग ते घेतायत आणि आम्हाला पाताळामध्ये टाकलं असं म्हटल्याबरोबर त्यांना प्रचंड राग आला आणि राग आल्यानंतर त्यांनी स्वर्गावर आक्रमण केलंय आणि स्वर्गावर आक्रमण करून त्यांनी त्यांचं राज्य हलवलंय, इंद्राचं सगळं अस्तव्यस्त करून टाकलंय. मग अशा वेळी अर्थातच देवांनी काय करायचं? मग देव म्हणतात आहे की असं आक्रमण झालंय या लोकांचं तर आम्हाला आता जागा राहिली नाही. ताबडतोब ते सगळेजण पुन्हा विष्णूकडे आले आणि विष्णूंनी त्यांना सांगितलं की आता तुम्हाला समुद्र मंथन करायचं आहे आणि समुद्र मंथनातून विष जे काही निघेल अमृत निघणार आहे हे त्यांना माहिती होतं. समुद्र मंथन करा आणि त्या समुद्र मंथनानंतर ठरवू कोणाला काय मिळतंय ते. हे करण्यासाठी बाकी सगळ्यांनी तयार व्हा.
कारण स्वर्ग तर आता हरलाय, राज्यभ्रष्ट झालेले देवांनी जेव्हा म्हटलं, देवांना ऐकणं भाग पडलं आणि दानवांनी सुद्धा ऐकलं की काहीतरी मधला पर्याय आपल्याला निघायला पाहिजे. मग त्यांनी असं म्हटल्यावरती समुद्र मंथन झालंय. मग समुद्र मंथन करण्याचा सल्ला देत असताना सुमेरू पर्वत घेतलाय त्यांनी मंथनासाठी आणि वासुकीचा नाग तयार केलाय. एवढा मोठ्या समुद्राचं मंथन करायचं आहे त्यांना, त्यामुळे एवढे मोठे सगळ्या गोष्टी घेतल्या आणि स्वतः भगवंत खाली गेले कुर्मावतारामध्ये आणि त्यांनी तो त्यांचा पर्वत झेलला आणि पर्वताला त्यांनी आधार दिला आणि अशा प्रकाराने समुद्र मंथनाला सुरुवात झाली. पण समुद्र मंथनाला सुरुवात झाली ह्या झटापटीमध्ये काही हे बाकीचे 14 रत्न निघाले ते आपल्याला माहिती आहे, समुद्र मंथन कथा सगळ्यांना माहिती आहे. पण ही जी झटापट होत असताना यामध्ये अमृताचा कुंभ निघाला. शेवटी आधी विष निघालं जे महादेवांनी प्राशन केलंय, असं हळूहळू आधी वाईट गोष्टी निघाल्या आणि नंतर खूप अशा गोष्टी निघाल्यानंतर अमृताचा कुंभ बाहेर आला. अमृताचा कुंभ जसा बाहेर आला सगळ्यांना कळलं की आपल्याला सगळ्यांना अमरत्व पाहिजे, कुणाला नको आहे अमरत्व. त्यामुळे अर्थातच इतक्या झटापटी त्या ठिकाणी समुद्र मंथनानंतर झाल्या की तो कुंभ दिसल्याबरोबर विवादे कश्यपे यानाम यत्र यत्रावनिस्थले कलशोभ्यपदत यत्र कुंभे पर्वस्तु दुच्यते. या ठिकाणी काश्यपाचे जे पुत्र आहेत दोघंही, आता देव आणि दानव त्याचेच पुत्र आहे, पण त्यांचं इतकं भांडण सुरू झालंय त्या ठिकाणी की कश्यप पुत्रांमध्ये विवाद सुरू झालाय की अमृताचा कुंभ आम्हाला मिळाला पाहिजे. पण या झटापटीमध्ये अमृतकण हे झटापट करत असताना बाकी तो अमृत कलश पकडण्यासाठी ज्या काही गोष्टी झाल्या, पकडत असताना काही थेंब त्यांचे पृथ्वीवरती पडले. चंद्र प्रसरत वणा दक्षाम सूर्यो विस्फोट नाद्य देऊ दैत्येभ्यश्च गुरु रक्षा सौरी दैवेंद्र जात भयात. या ठिकाणी चंद्र, सूर्य आणि बृहस्पती आणि विष्णू स्वतः त्यांनी अमृत कलशाची रक्षा केली आहे की हा अमृत कलश सांभाळला गेला पाहिजे, तो वाया गेला नाही पाहिजे. म्हणजे चंद्र, सूर्य आणि बृहस्पती या ठिकाणी आता पर्वाची गोष्ट आली आहे की चंद्र, सूर्य, बृहस्पती आणि स्वतः प्रत्यक्ष विष्णू यांनी भूमीवर पडू नये किंवा त्या कलशाची रक्षा करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. भूमीवर पडू नये म्हणून चंद्र उभा राहिला की चंद्राने भूमीवर पडू न देण्यासाठी कार्य केलं. कलशाची रक्षा सूर्याने केली स्वतः की कलश हा हलायला नको, कलश जसाच्या तसा राहायला पाहिजे, त्याचा व्यवस्थित उपयोग झाला पाहिजे. नंतर दैत्यांपासून वाचवण्यासाठी स्वतः गुरुनी बृहस्पतींनी रक्षा करण्याचा प्रयत्न केला आणि इंद्रपुत्र जयंत जो आहे त्याच्या हातामध्ये अमृताचा कलश होता, त्याला वाचवण्यासाठी स्वतः श्री विष्णू उभे राहिले. अशा चौघांनी चंद्र प्रसरत म्हणा दक्षाम, म्हणजे या सगळ्या लोकांनी कोणी कोणी कशी कशी रक्षा केली त्या अमृताची, हा या ठिकाणी श्लोक आहे. आता हा असा जेव्हा श्लोक ऐकतो तेव्हा ते सगळं डोळ्यासमोर येत आहे की कशा प्रकारचा तो कुंभ बाहेर आला आणि कुंभ प्रत्येकाला हवा असल्यामुळे देवांना तर द्यायचा आहे पण देता येत नाही, त्या ठिकाणी तडजोड तर करावीच लागणार होती. मग त्यामुळे स्वतः चंद्र, सूर्य, बृहस्पती म्हणजे जे आपण म्हणतो की एका रेषेमध्ये येतात वगैरे, जे ग्रहस्थिती आहे ती कशी येते त्या काळी बरोबर त्यावेळी, हे सांगण्यासाठी हा श्लोक आहे. चंद्र, सूर्य, बृहस्पती आणि श्री विष्णू स्वतः उभे राहिले आणि कलशाची त्यांनी रक्षण केलंय. सूर्येंदु गुरु संयोगस तद्राशो यत्र वत्सरे सुधा कुंभप्लवे भूमो कुंभो भवती नान्यता. आणि तरीही थोडे जे काही थेंब पडले भूमीवर ते एका राशीमध्ये त्यावेळी चंद्र, सूर्य यांचा संयोग होता आणि तोच संयोग म्हणजे हा कुंभ पर्व आहे. ज्यावेळी अमृत मंथन झालं आणि हे सगळेजण वाचवत होते, यांना अमृताची रक्षा करायची होती, पण रक्षा करत असताना काही थेंब जे काही जमिनीवर पडले तेव्हाची जी झटापट झाली त्यावेळी सूर्य, चंद्र, बृहस्पती हे सगळे एका रांगेत होते. हे सांगणारा हा श्लोक आहे की एका रांगेत जेव्हा येतील तेव्हाच हा कुंभपर्वाचा योग येईल. आणि हे सगळं आपल्या ऋषीमुनींना माहिती आहे, मान्य आहे. आणि ती घटना पुन्हा खगोलीय घटना घडते. मग हे सगळ्यात मोठं या ठिकाणी आपल्याला प्रूफ आहे की या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या आणि तो क्षण त्यावेळी त्याच ठिकाणी घडतो असं या लोकांचं म्हणणं आहे. गुरु, सूर्य, चंद्र यांचा संयोग म्हणजे हे कुंभ पर्व आहे. देवानाम द्वादशा होवी मर्ते द्वादश वत्सरे जायते कुंभ पर्वाणी तथा द्वादश संख्या तत्राद्यनुत्नते नृणांचत्वारि भुवि भारते अष्टौ लोकोंतरे प्रोक्ता देवेर गम्या नचैतरई. म्हणजे या ठिकाणी असं म्हणलंय की देवांचे 12 दिवस हे युद्ध चाललंय, 12 दिवस या सगळ्या गोष्टी चालल्या. पण 12 दिवस त्यांचे म्हणजे आपले 12 वर्ष आहे. देवांचं 1 वर्ष म्हणजे आपलं 1 वर्ष म्हणजे देवांचा 1 दिवस आहे. म्हणून हा 12 वर्षानंतर येणारा हा योग आहे.
आपला एक दिवस म्हणजे त्यांचं वर्ष, असा हा प्रकार 12 वर्षानंतर घडतो. आणि त्याच्यातले 4 गोष्टी ज्या आहेत त्या पृथ्वीवर पडल्या, 4 कण आणि 8 देवलोकात गेलेल्या आहेत. म्हणजे 4च ठिकाणी आपल्या भारतामध्ये हे कुंभपर्व होतं. पृथिव्यां कुंभपर्वस्य चतुर्थो भेग उद्यते चतुस्थले निषदनात सुधा कुंभस्य भारते गंगाद्वारे प्रयागे च धारा गोदावरी तटे कुभाकेतु यस्तु योगोयम प्रोच्यते शंकरादिभिः तन्यति यपुराम लोके सोमृतत्वा कल्पते देवानर्मात तत्र स्थान यथा रंका धनाधिपात यशोमेध सहस्रेभ्यो वाजपेय शतादपि पृथ्वीवाद लक्षाच कुंभयोगो विशिष्यते. देवलोकाची प्राप्ती या ठिकाणी होते. या कुंभपर्वामध्ये जे लोक जातील किंवा जे त्याचं स्मरण करतील, जे बघतील, त्यांना देवलोकाची प्राप्ती होते. आणि दासबोधामध्ये तरी काय वेगळं सांगितलं आहे? सायोज्य मुक्ती म्हणजे हेच आहे की कोणत्याही प्रकाराने या कुंभपर्वामध्ये जर स्नान केलं तर अशी विशिष्ट अवस्था ग्रहांची अजूनही होते, जी घटना अजूनही घडते, मग देवलोकाची प्राप्ती होते. म्हणून हे सगळे साधू संत तिथे जातात आणि अमृतयोग मिळतो आणि सधनता येते. सधनता म्हणजे आता हे लोक जर एवढे कष्ट करतात, एवढी तपश्चर्या करतात, एवढी साधना करतात, मग या साधना केल्यानंतर खरंच त्यांना साधन हवंय का? कोणता पैसा, लक्ष्मी या कोणत्याही याच्यात त्यांना लक्ष नसतं. त्यांची जी सधनता आहे त्यांनाच अमृतकण म्हणजे अमरत्व मिळत आहे. अगदी महत्त्वाची घटना, जीवनाच्या कल्याणासाठी जी गोष्ट लागते ती गोष्ट त्यांना त्या ठिकाणी प्राप्त होते. त्यामुळे ते सधन होतात. आता सधनता हा शब्द या सज्जनांसाठी जो वापरलाय तो सर्वसाधारण सधनता नाही. ते पैशासाठी जात नाही, कोणत्या ज्ञानासाठी जात नाही. उलट जे काही ज्ञान झालंय, जे काही समजलंय ते पर्व त्यांना लक्षात आलंय आणि त्या पर्वानंतर त्या ठिकाणी स्नान करून ते कृतकृत्य होतात. मग त्यांना ती सधनता येते, त्यांना देवलोकाची प्राप्ती होते. असं पर्व अजूनही आपल्या डोळ्यासमोर घडतंय. हे आपलं भाग्य आहे. जोपर्यंत हे साधू सज्जन असं आहेत आपल्या पृथ्वीवरती सांभाळून घेणारे, त्यांना हे सगळं दैव, ज्योतिष्य, योग, वेद सगळं समजतंय. मग ते सगळं समजल्यानंतर आपलं कर्तृत्व एवढंच, आपलं कर्तव्य एवढंच आहे फक्त की ते जे करत असतात ते करत असताना त्यांचा आनंद आपण समजून त्यांचं स्मरण करणे. नंतर देवता पण या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट या श्लोकात अशी सांगितली आहे की नुसती माणसंच जातात असं नाही. गर्दी माणसांची तर होतेच आहे त्या ठिकाणी, पण त्या ठिकाणी गर्दी होते प्रत्यक्ष वेश बदलून देव येतात. म्हणजे खूप जणांचं जर पाप पुण्य भरपूर भरून आलं असेल तर त्या ठिकाणी त्यांना देवतांचं सुद्धा दर्शन घडू शकतं, कारण वेश बदलून देव येतात. 8 कुंभ जरी दैवात असले तरी 4 कुंभ पर्व जे आपल्या भारतामध्ये आहेत ते बघण्यासाठी, त्याचं दर्शन घेण्यासाठी, त्याचा आनंद घेण्यासाठी वेश बदलून देवसुद्धा येतात. इतकं छान सांस्कृतिक पर्व आपल्याला मिळतंय, आपल्याला समजतंय आणि या सगळ्या गोष्टीचं ज्ञान पुस्तकांमध्ये लिहून ठेवलं आहे. म्हणजे ज्ञानयोगातून सुद्धा भक्तियोग आहे, ज्ञानातूनच भक्ती निर्माण होते. मग या लोकांबद्दल वाटणे, या संत सज्जनांना नमस्कार करावा वाटणे, त्यांचे आशीर्वाद घेणे, तिथे जाणं आवश्यक नाही, कारण आपल्याला तो अधिकार नाही, आपल्याला ते समजत नाही. पण ते तिकडे चालू झालंय आजपासून आणि त्याचा आनंद आपल्याला घर बसल्या मिळू शकतो. आपलं मन तरी किमान त्या ठिकाणी पोहोचू शकतं. मग त्या ठिकाणी देवादिकांपासून वेश बदलून लोक येतात असं ऐकल्यावर मग किती त्याचं पुण्य वाढलंय. नंतर हजारो अश्वमेध यज्ञ, हजारो आता सध्या तर आपण यज्ञ करू शकत नाही, पण श्लोकाचं वर्णन करत असताना ते सांगतात की हजारो अश्वमेधाचं पुण्य, नंतर शेकडो वाजपेय नावाचा जो यज्ञ आहे तो वाजपेय यज्ञ करण्याचं पुण्य आणि लाखो वेळा पृथ्वीदान केल्याचं जे फळ आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक फळ आपल्याला या पर्वामध्ये त्यांना मिळत असतं. त्यामुळे यांची सगळ्यांची गडबड असते, केव्हा हा योग येतो आणि केव्हा त्या ठिकाणी जातो. आता पद्मिनी नायके मेषे, आता त्यांची ग्रहस्थिती सांगितली की चंद्र, सूर्य, बृहस्पती हे सगळे एका रेषेत येतात. ही त्यांनी ग्रहस्थिती काही श्लोकांमध्ये सांगितली आहे. पद्मिनी नायके मेषे कुंभराशी गते गुरौ गंगाद्वारे भवेद्योग कुंभकामा जदित्तमः मकरेच दिवा नाथे वृषराशी स्थिते गुरो प्रयागे कुंभयोगोयम माघमासे विदुक्षये. किती मोठे मोठे आणि अतिशय गोड असे श्लोक आहेत. त्या श्लोकांवरच तर खरं म्हणजे प्रीती निर्माण होते. आधी सिंहे गुरो तथा सूर्ये सिंह चैव दिशा करई तदा मायांस धारायाम कुंभो भवती मुक्तिदः.
कर्के गुरुस्तथा भानुश्चंद्रक्षयो यदा गोदावर्या तथा कुंभी जायते वनिमंडले. या ठिकाणी मेषेत सूर्य, मेषेमध्ये सूर्य. आता हे भविष्य ज्योतिष्य जरी म्हटलं तरी त्यांनी लिहून ठेवलं आहे, म्हणजे किती महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच वेळी हे येणाऱ्या 12 वर्षानंतर हे सुद्धा सांगणारे आपले ऋषीमुनी किती तपस्वी, किती तपश्चर्या करणारे असले पाहिजे. मेषेमध्ये सूर्य आणि कुंभेमध्ये बृहस्पती, हा जेव्हा योग येतो तेव्हा संक्रांतीचा हा पुण्यकाळ असतो. मग हे आपण त्यांनी सांगितलं म्हणून करत आलो आहे निश्चितच, पण त्यांचं ज्ञान त्यांनी कसं मिळवलं असेल. इतकी पुस्तकं नाही, त्यांचं किती आत्मकल्याण करण्यासाठी जर त्यांनी मार्ग शोधले ते कुठून शोधलेत आणि स्वतः केलं आणि दुसऱ्यांसाठी सुद्धा त्यांनी तो उघडून ठेवला आहे ज्ञान भंडार त्यांनी. ते आपण जरी बघितलं तर त्यांच्या बुद्धीला प्रणाम करावा वाटतो की त्यांनी सगळं हे कसं शोधलं असेल. एवढी सुखसाधनं नसताना सुद्धा त्यांनी या सगळ्या स्थिती शोधून काढल्या आहेत. मेषेत सूर्य आणि कुंभेत बृहस्पती जेव्हा असतो तेव्हा संक्रांतीचा हा पुण्यकाल जो आपण सध्या तिळगुळ देऊन 6 प्रकारची दानं, आपण 2च प्रकारचं दान करतो तसंही, पण 6 प्रकारची दानं स्वतः वापरायचे. तीळ आणि तेल हे सगळं केल्यानंतर काय पुण्य मिळतं हे आपल्या स्वतःला सुद्धा आता लक्षात येईल. सांगणारे लोक सांगत होते, आपण करतही होतो, पण त्यामागची त्यांची जी परंपरा जी निर्माण झाली ती किती सखोल आहे त्यांचा अभ्यास. मेषेत सूर्य, कुंभेत बृहस्पती हा संक्रांतीचा पुण्यकाळ, हा हरिद्वारला कुंभयोग आहे. आता हरिद्वारलाच का, त्याच ठिकाणी नाशिकलाच का, उज्जैनलाच का, हा सुद्धा त्यांचा किती मोठा शोध आहे. या सगळ्या शोधांचा परिणाम ते घेतात स्वतः अनुभव, आणि तो अनुभव घेत असताना त्यांना जो आनंद मिळतो तो पाहून आपल्याला असं वाटतं की त्यांना इथून प्रणाम करायला पाहिजे. शोधून काढणारे आपले ऋषी आणि हे सगळं माहिती आहे आणि ते सगळं करतायत, हे अजून आपल्यासमोर सुरू आहे. हे बघणारे हे आपण लोक किती धन्य आणि कृतार्थ असायला पाहिजे. नंतर दुसरं सूर्य मकर राशीत, दुसरा जो याच्यामध्ये श्लोकामध्ये म्हणलं आहे सूर्य मकर राशीत आहे आणि गुरु वृषभेत आहे. मग ती माघातली अमावस्या जी आहे तो प्रयाग कुंभ आहे. त्या ठिकाणी प्रयागाचा कुंभ लागतो. म्हणजे मेषेमध्ये सूर्य, कुंभेमध्ये बृहस्पती, संक्रांतीचा पुण्यकाळ, हरिद्वारचा कुंभयोग. नंतर सूर्य मकर राशीमध्ये जो आजपासून आला आहे, नंतर गुरु वृषभेमध्ये आणि माघातली अमावस्या हा प्रयागातला कुंभ आहे. नंतर सिंह राशीत गुरु, सिंह राशीमध्ये गुरु चंद्र आणि सूर्य एकत्र पुन्हा सिंह राशीमध्ये. हे जर कोणी ज्योतिष जाणणारे असतील, म्हणजे ज्यांना हे कळल्याबरोबर जरी त्यांनी आकाशाकडे बघितलं तरी त्यांना सर्वसाधारण लोकांना सुद्धा हे दिसणार आहे. हे सगळं हजारो वर्षांपासून लिहून ठेवलं आहे. सिंह राशीमध्ये गुरु, सूर्य आणि चंद्र, ती असते अमावस्या तिथी आणि ते उज्जैनला क्षिप्रातटी हा कुंभ असतो. या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर असं वाटतं हे सगळे लोक येतात, जमतात, नुसतं बघणं, गर्दी करतात असा अर्थ नाही. त्या ठिकाणी किती मोठी तपश्चर्या त्या ठिकाणची आहे. चौथी गोष्ट पुन्हा कर्क राशीमध्ये बृहस्पती, सूर्य, चंद्र आणि अमावस्या तिथी. अमावस्या तिथी हा गोदावरी नाशिकला लागणारा कुंभ आहे. म्हणजे सुरुवातीला मेषेत सूर्य, कुंभेमध्ये बृहस्पती, संक्रांतीचा पुण्यकाल, हरिद्वारला कुंभयोग आहे. सूर्य मकर राशीमध्ये आहे. सूर्य मकर राशीमध्ये गुरु वृषभेत आहे. माघामधली अमावस्या हा प्रयागाचा कुंभ आहे. नंतर सिंह राशीमध्ये गुरु, सूर्य, चंद्र एकत्र येतात, तो अमावस्या आहे, तो उज्जैनचा क्षिप्रातट आहे. आणि कर्क राशीमध्ये बृहस्पती, सूर्य आणि चंद्र हे राशीसुद्धा वेगवेगळे आहेत. त्या राशीमध्ये त्यावेळी आलेली जी स्थिती, त्यावेळी आलेले ते ग्रह आहेत त्याप्रमाणे गोदावरी तटी नाशिकला कुंभ लागतो. आणि त्या ठिकाणी बघा मकरेच दिवानाथे वृषराशी स्थिते गुरु प्रयागे कुंभराग योग योगम माघ मासे विधुक्षये असं जेव्हा म्हणतायत तेव्हा प्रयागाख्यम महातीर्थ. आता सगळ्यात मोठं म्हटलंय त्यांनी प्रयागाख्यम महातीर्थ भवरोगस्य भेषजम. भवरोगाचं औषध आहे. भवरोगाचं आपल्याला काय पाहिजे आहे, दुसरं आपलं कल्याण करण्यासाठी जे काही सांगत असतील लोक, म्हणजे विप्रांचं ऐकायचं आहे, श्लोकांचं ऐकायचं आहे, तर त्यांनी सांगितलंय प्रयागाख्यम महातीर्थ भयरोगस्य भेषजम मरण्याम कृत्तिकायाम तू रोहिण्याम वा विशेषतः. हे जे रोहिणी नक्षत्र विशेष आहे तत्र स्नात्वा रवो मेषे वर्तमाने मुनीश्वराः यथाशक्ती धनम दत्वा विमुक्तो मानवे भवेत. या ठिकाणी यथाशक्ती असं दिलेलं दान जर असेल, या पर्वावरती दिलेलं दान जर असेल तर त्या लोकांना बघणं सुद्धा दान आहे. या ठिकाणी तुम्ही त्यांना बघायचं असेल तरी सुद्धा या प्रकारचं जर आपण केलं, नुसतं बघण्याने सुद्धा
हे असं पर्व, भारावलेलं असं पर्व, जे जवळपास महाशिवरात्रीपर्यंत म्हणजे 1 महिना चालणारं हे पर्व आहे. याला कुंभ म्हणजे कुत्सितम, म्हणजे पापमय ज्या सगळ्या काही गोष्टी आहे आपल्या जीवनातल्या त्या सगळ्या दूर करतं. आणि म्हणजे उंबयती दूर करणारं असं हे कुंभ पर्व 12 जानेवारी म्हणजे आजपासून सुरू झालं आहे. आता या ठिकाणी समजा त्यांनी म्हटलं आहे कोणत्या प्रकाराने ह्या सगळे बघून होत आहे का? नुसतं बघितल्याने जर स्नान होत आहे ते तर आपल्या मनामध्ये जागृती निर्माण झाली. किती छान साधू संत त्या ठिकाणी स्नान करतात, आपल्याला आशीर्वाद देतात. हे सगळं कळल्यानंतर मग त्यामुळे होतं काय आहे, या सगळ्या गोष्टींनी त्यांना काय मिळतं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न जरी असला तरी आपल्याला काय मिळतं आहे त्यासाठी त्यांनी सांगितलं आहे की विवेक असा जर आपल्यामध्ये जागृत झाला, त्यांनी आशीर्वाद दिला आणि आपल्यामध्ये विवेक जागृत झाला. पण हे सगळं करण्यासाठी आपण त्यांच्यापर्यंत जाणं आवश्यक आहे. जोपर्यंत त्यांच्याजवळ खूप आहे, साधू संतांजवळ खूप आहे, भारताकडे इतकं मोठं अमूल्य असं ज्ञान भंडार आहे, भगवद्गीता आहे, रामायण आहे, महाभारत आहे, हे पर्व सुरूच असतात. त्या पर्वांमध्ये काय काय घ्यायचं हे आपल्याला लक्षात स्वतःला घ्यायला पाहिजे. जितकं घेऊ तितकं कमी आहे. सगळ्यात पहिली गोष्ट जर त्यांची मिळत असेल कोणती तर विवेक म्हणजे काय की विवेक म्हणजे ते म्हणतात आम्ही जसं स्नान करतोय, आम्ही सगळं सोडलं आहे. आम्ही आमचं जीवनामध्ये कसं बघतोय, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय की फक्त आत्मकल्याण म्हणजे संसाराकडे दुर्लक्ष त्यांनी केलं आहे साधू संतांनी. म्हणजे त्या साधू संतांनी सगळा संसार सोडून जनकल्याणासाठी त्यांनी काहीतरी विशेष तपश्चर्या केली आणि ते त्या ठिकाणी जातात. मग ते बघून हा विवेक जागृत होतो की त्यांच्याजवळ काय विशेष आहे की त्यामुळे ते इतके आनंदी आहेत. म्हणजेच त्यांना अमृताचा कुंभ, अमृतकण, देवता त्यांना नक्की दिसल्या असल्या पाहिजे, जे आपल्याला आयुष्यभर संसारामध्ये काहीही केलं तरी आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. कारण आयुष्य हे अपूर्ण आहे. आयुष्य अपूर्ण असतं. कितीही पुढे जायचा प्रयत्न केला, एक गोष्ट पूर्ण केली की दुसरी अपूर्ण राहते. पण पूर्ण समाधान आपल्याला साधू संतांच्या चेहऱ्यावर दिसतं. म्हणजे त्यांनी आयुष्य त्यांचं स्वतःचं कसं घालवलं, त्यांना काय मिळालं हे जेव्हा आपण कळतं तेव्हा आपला सगळ्यात पहिला प्राधान्यक्रम ठरतो तो म्हणजे विवेक हा असा असतो की मी प्राधान्य देतोय देवाला किंवा काहीतरी विशिष्ट शक्तीला. ती शक्ती देण्यासाठी आजचा हा पर्वकाळ अतिशय असे कितीतरी पर्वकाळ येतात. त्या प्रत्येक गोष्टीचा असाच फायदा आपण प्रत्येकाने घेतला पाहिजे जो त्यांनी घेतलाय. त्याच्यातून आपण त्यांना आशीर्वाद मागायचा आहे. दुसरं काय मागायचं आहे? कल्पवृक्षाच्या खाली बसायचं आणि आपण सधनता मागायची नुसती, मला बुद्धी, मला प्रसिद्धी, मला मान नाही. तर या पर्वकाळामुळे जे काही साधू असतील त्या साधूंकडे बघत त्या नर्मदेचं त्या गंगेचं दर्शन घेत घेत तिला विवेक मागायचा आहे. जो विवेकाने आपल्याला पुढे जायचं आहे तो प्राधान्यक्रम म्हणजे भगवंत असला पाहिजे. ते ईश्वर तत्व मला बघायचं आहे आणि ते ईश्वर तत्व जर महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांनी सांगितलं आहे. महाशिवरात्रीचं पर्व विशेष आहे. आता सुरुवातीपासून जर प्रत्येक पर्वाचं महत्त्व बघितलं तर शिव आणि शक्ती म्हणजे शिवही आतमध्ये आहे आणि शक्तीही आतमध्ये आहे. दोन्ही गोष्टी असल्यानंतर शक्ती आतमध्ये असताना सुद्धा तर सर्वसाधारण गोष्टी आपण केल्या तर धर्म अर्थ काम मोक्ष मधलं अर्थ आणि कामच आपण करतो. धर्मानुसार वागून मोक्षापर्यंत जाण्याचं काम जर करायचं असेल तर विवेकाने निर्णय घ्यावा लागतो आणि तो विवेक देण्याचं कार्य हे पर्व करत असतात. या पर्वामध्ये जे काही पुण्यकालानी करायचं असेल, यथाशक्ती दान करायचं असेल, जे काही आपल्याला करता येईल ते सगळं करून पहिला घटक मिळवायचा आहे तो म्हणजे विवेक. या विवेकाद्वारे आपण प्राधान्य आपल्या जीवनामध्ये कल्याणाला देऊ, स्वतःच्या स्वार्थाला नाही. स्वार्थ आणि कल्याण हा फरक आहे. स्वार्थ हा आपल्या मनाने निर्माण करतो आणि कल्याण मात्र आपलं होत असतं. सत्य म्हणजे कल्याण आहे. त्या कल्याणापर्यंत जायचं असेल तर सगळ्यात पहिला घटक आज जर कोणा त्या देवाजवळ किंवा त्या पर्वाच्या वेळी मागायचं असेल, संक्रांतीचं महापर्व सुरू आहे, जिथे असू आपण तिथे त्या ठिकाणी आपण विवेक मागायचं आहे की ज्या विवेकाद्वारे मी आता एक ठरवणार की आजपासून दुसरं काही नको, एक फक्त भगवंत माझा आहे. कैलास राणा शिवचंद्र मौळी, ज्या ज्या दिवसात ज्या ज्या देवांचं महत्त्व सांगितलं आहे त्या त्या देवांची उपासना करत करत जर आपण ह्या गोष्टी मागत गेलो, मागण्याहीपेक्षा आपल्याला ते मिळतं असं गृहीत धरायचं आहे. मागण्याची सुद्धा संकल्पना आपल्यामध्ये नाही आहे. मागायची गरज नाही. सर्वज्ञ भगवंताला सगळं कळतं. दुसरं आहे आणि सात्विक आचरण. ताबडतोब जर आपण हा विवेक मनात आणला, विवेकाने वागायचं जर ठरवलं किंवा विवेकाने प्राधान्यक्रम जर आपण भगवंताला दिला
तर आपल्या लक्षात येतं की आपल्या आतमध्येच भगवंत आहे. जर तो बघतोय माझ्याकडे, इतर कुणाची तुलना करायची नाही किंवा इतर कुणाचं प्रशस्तीपत्रसुद्धा जर नको आहे, तो भगवंतच माझ्याशी बोलणार आहे आणि माझ्या कृतीचं फळ जर मला देणार आहे, तर माझं आचरण आपोआप कसं बदलेल भक्ताचं आचरण आपोआपच शुद्ध आणि सात्विक होईल. जे देवाला आवडेल, जे सत्वगुणाचं असेल, देव ज्यानी खुश होईल, जो आपापल्यात संवाद राहणार आहे तो दोघांचा, त्या संवादामध्ये सात्विक आचरणाशिवाय पर्याय नाही. जबरदस्तीने कोणतीही गोष्ट आपण करत नसतो. कोणतीही गोष्ट जबरदस्तीने करा म्हटलं की आपण त्यामध्ये खूप फाटे फोडतो. पण स्वतः विवेक जर आपल्यामध्ये जागृत झाला, या कुंभपर्वाचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की जे मागितलं ते देतोय. कारण अमृत वर्षाव होते आहे. अमृताचं वर्षाव म्हणजे अमरत्व येणे आणि अमरत्व म्हणजे कल्याणाच्या शिवाय शक्य नाही. मग या विवेकामुळे आपोआप आपल्यामध्ये सात्विक आचरण होत आहे. सात्विक आचरण हा अगदी आपला मूलभूत पाया आहे. ज्या पायावरतीच या सगळ्या गोष्टी, मनातच विचार येणार नाहीत वाईट आणि आचरण त्याप्रमाणे होणार नाही, तर या सगळ्या गोष्टी त्याचा दुसरा भाग आहे. तिसरं, दानपुण्य करण्याची इच्छा. आतापर्यंत आपण जर विचार केला तर फक्त घेण्याची वृत्ती मनुष्याची असते. कधीही जन्मल्यापासून त्या मुलाला असं वाटत असतं की आपल्याला कोणीतरी काहीतरी द्यावं आणि ते दिल्यानंतर त्याला आनंद होतो. या पर्वामध्ये अतिशय महत्त्वाचा बदल आपल्या वृत्तीमध्ये करायचा आहे की घेण्यापेक्षा देण्यामध्ये खरा आनंद असतो, हे बुद्धीला पटवायचं आहे. हे रिटर्न गिफ्ट म्हणून जे आजकाल गाजत आहे, त्या मुलांच्या मनावर इतका परिणाम होतो की आपण देतो त्यापेक्षा जास्त घेण्याची वृत्ती त्यांची असते. मग ही वृत्ती खूप घातक आहे. दिसताना आपल्याला काहीतरी मिळालं, प्रत्यक्षात आपण खूप काही गमवत असतो. त्याच्यामुळे दानपुण्य करण्याची इच्छा ही अतिशय साधी गोष्ट नाही. ते जर कुणाला करावं वाटलं तर समजायचं की आपला कुठेतरी आपली वर्णी लागली आहे आणि त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये, भक्ताच्या मनामध्ये, भाविकाच्या मनामध्ये काहीतरी देण्याची वृत्ती, जे आपल्याजवळ असेल ते. गरीब लोकसुद्धा काही देत असतात. त्यांच्याजवळ स्वतःजवळ काही नसतं, पण ते म्हणतात या दानातून माझं कल्याण होणार आहे. त्यांच्याजवळ जे आहे ते देत असतात, वाहत असतात. निदान दिवा तरी गंगेमध्ये सोडत असतात. त्यांना ज्ञान पण नाही, त्यांना सांगितलेलं पण नाही, पण त्यांना आतूनच अशी जागृती होते आणि दान केल्याशिवाय आपलं कल्याण नाही हे जेव्हा कळतं, तेव्हा तिसरा भाग म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा या सगळ्या श्लोकाद्वारे त्यांच्या बुद्धिमत्तेचं कौतुक, त्यांच्या बुद्धिमत्तेने जे काही करून ठेवलं आहे आपल्यासाठी, त्याचं कौतुक करण्यास तर शब्द काय, अगदी अपूर्व आहे. एकदा त्या गोष्टींकडे बघायला लागलं की मन अगदी भरून येतं. या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्यासाठी निर्माण करून त्या संधीचा केवळ फायदा घेण्याचं तरी आपलं कार्य. म्हणून मंत्रे तीर्थे द्विजय दैवे, मंत्रे तीर्थे ब्रिजय दैवे, दैवज्ञे भेषजय गुरव, यादृशी भावनाम कुर्यात सिद्धिर भवती तादृशी. त्यामुळे जसं माझ्या मनामध्ये असेल तसं मिळतं. हा श्लोक सुरुवातीला पूर्वार्धाला घेतलाय की दान पुण्य करण्याची इच्छा ही विवेकामुळे तयार होते. जर माझ्या मनामध्ये विवेक असेल, प्राधान्यक्रम ईश्वर असेल, प्राधान्यक्रम मी स्वतः अंतरस्थ हृदयाला स्मरून जर एखादी गोष्ट करत असेल, तर सात्विक आचरण तर घडेलच. सात्विक आचरण आपल्यापुरतं मर्यादित आहे, पण दानपुण्य जर केलं तर आपल्यापासून इतरांना सुद्धा काहीतरी फायदा होणार आहे. ह्या गोष्टींनी आपल्याला आनंद होणे, हा आनंद खरा टिकणारा आनंद आहे असं म्हणतात. आणि या पुण्यकाळामध्ये या सगळ्या गोष्टी विपुल प्रमाणामध्ये निसर्गामध्ये असतात. त्याचा फायदा दानपुण्याने मिळतो. नुसता तिळगुळ द्यायचा तर दिसत सुद्धा नाही तीळ, ज्या ठिकाणी असा तिळगुळ वाटतात. इतर वेळी हजारो रुपये खर्च करतो आपण, पण तिळगुळ द्यायची वेळ आली की तीळ सुद्धा दिसणार नाहीत, अशा पद्धतीचं दान आपण करतो. जुन्या काळी जर एखादी गोष्ट पाहिली, एवढे मोठे मोठे लाडू करून मनापासून सगळ्यांना दान देत होते, करत होते. आनंद द्या आणि आनंद घ्या म्हणत होते. ही वृत्ती आता खरं कमी होत चालली आहे. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा जाणवतात तेव्हा असं वाटतं ह्या सगळ्या चुकीच्या आहेत, याला कुठेतरी आता आपल्याला मोडायचं आहे. मग यासारखा चांगला पर्व काळ नाही. त्यामुळे श्लोकांचा आधार घेऊन आणि पुराणांचा आधार घेऊन त्या गोष्टी जे लिहून ठेवल्या आहेत त्याच्या आधारावर आपल्याला वाटलं त्याचा फायदा आपण करून घेऊ शकतो. म्हणून मंत्रे तीर्थे द्विजय दैवे. नंतर वासनात्मक भावनांपासून दूर. हे सगळं जरी एका ठिकाणी जरी कळवलं ना, मी आपल्या मनामध्ये अगदी पक्क झालं की अति सात्विक आचरण करायचं आहे, भगवंताला साक्षी धरून राहायचं आहे आणि तिसरी गोष्ट दानपुण्य पण करायचं आहे. पण हे करत असताना, हे केल्यानंतर वासनात्मक विचार मनामध्ये येतातच. हे केलं आहे ना,
आता मी दुसरं काहीही करू शकते असं नाही. जितकं आपण एकदा सात्विक आचरणाला सुरुवात केली तर कोणतेही विचारच मनात येऊ द्यायचे नाही. बोलणं कमी करायचं, विचार कमी करायचे. फक्त आपल्या कामापुरतं आपलं काम करायचं आहे. जास्तीचे सल्ला मसलत करून इतरांमध्ये मिसळून वाईट गुण आपल्याकडे आकर्षित होतील अशा प्रकारचं वर्तनच व्हायला नको. हा चौथा महत्त्वाचा गुण आहे. पहिला विवेक जर असेल, सात्विक आचरणापर्यंत सुद्धा खूप जण करतात की आमच्यापासून कोणाला त्रास नाही, त्या व्यक्तीकडे बघितल्याबरोबर वाटतं हा सात्विक विचारांचा व्यक्ती आहे. पण त्याचं पूर्ण कल्याण होऊ शकत नाही जोपर्यंत 7 प्रकार त्यांनी अवलंबले नसतील तेव्हा. मग सात्विक आचरण झाल्यावर, दानपुण्य केल्यावर सुद्धा मी इतकं दान केलं हा वासनात्मक विचार आहे. मी इतकं दान केलं म्हणजे ह्या हाताने दिलेलं ह्या हाताला कळू नये असे जे पहिले म्हण होती की दिलं म्हणजे दिलं, हरवलं म्हणजे हरवलं, गेलं म्हणजे गेलं, संपलं म्हणजे संपलं, त्याच्याशी आता माझ्या बुद्धीमध्ये त्याचा केर कचरा माझ्या बुद्धीमध्ये राहणार नाही. हे जेव्हा आपण मनाशी पक्क करू तेव्हा कुठे आपण म्हणू शकतो की वासनात्मक भावनांपासून आपण दूर गेलो. या भावना ज्या निर्माण होतात, चांगलं केल्यानंतर सुद्धा भावना निर्माण होतात. आतापर्यंत वाईट करत होतो ते आपोआपच करतो. जोपर्यंत ज्ञान नसतं, कल्याणाचा मार्ग समजत नाही, अर्थ आणि काम यामध्ये जेव्हा मन केंद्रित असतं तेव्हा धर्माकडे लक्ष जात नाही आणि धर्माकडे लक्ष न गेल्यामुळे मोक्षाचा प्रश्नच उद्भवत नाही. पण जर मोक्षाचा प्रश्न आहे, मोक्ष मिळणार आहे, पर्वकाळ आहे, ते लोक तिथे हजारोच्या संख्येने जेव्हा जमतात त्या अर्थी त्यांना अनुभूती आलेली असणार. त्याशिवाय कुणी आपण कितीही लोकांना बोलवा, आपल्याकडे इतके जमू शकत नाही. जे आपोआप जात आहेत त्या घटना बघितल्यानंतर अगदी डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही. मग हा सात्विक आचरण केल्यानंतर, दानपुण्य केल्यानंतर वासनांपासून सुद्धा दूर राहायचं आहे. हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. या दानपुण्य आणि आचरण एक वेळ होऊन जाईल. कारण आता आपल्याजवळ भरपूर पैसा आहे. आता पैशाची कमतरता नसल्यामुळे आपण काही लोकांना पैसे दान देतो सुद्धा. आणि दान दिल्यानंतर मी त्या ठिकाणी दान दिलं हे शेवटपर्यंत विसरत नाही. ही गोष्ट जोपर्यंत घडत नाही म्हणजे वासनात्मक विचार आपल्या मनामध्ये. वासना कोणत्या? की त्यांना आम्ही दिल्यानंतर त्यांनी आमचं कौतुक करावं किंवा आमचं सतत नाव घ्यावं, प्रसिद्धी मिळावी, यासुद्धा वासनाच आहेत. या प्रकारचा कोणताही नकारात्मक, जे कल्याण आणि जे भगवंताला मान्य नाही. भगवंत म्हणतो अमृत पाहिजे आहे ना, तर अंतःकरण शुद्ध पाहिजे. मग अंतःकरण शुद्ध म्हणजे आचरण शुद्ध आहे. या सगळ्या गोष्टी असल्यानंतर भावना मुळात कशा आहेत आणि भगवंत आत असल्यामुळे भावनेवर नियंत्रण आपण केलं नाही ते का भगवंताला ओळखायला येणार नाही. त्याच्यामुळे वासनांपासून दूर राहणे खूपच आवश्यक आहे. ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे. एक वेळ दान करून टाकेल कोणी. नंतर आणखी एक महत्त्वाचा आहे, नंतरचा मुद्दा आहे आचार्योपासना. आचार्य मानणे. आधी सद्गुरूंना मानणे, सद्गुरू शोधणे, सद्गुरूंना मानणे आणि मानल्यानंतर त्यांनी सांगितलं ते ऐकणे. आता माझ्या मनाला आलं, आपल्या मनाला आलं की दान करायचं आहे, दान केलं. कदाचित त्या दानापेक्षाही मला दुसरं काही महत्त्वाचं असेल जे सद्गुरूंना कळतं. त्याच्यामुळे सद्गुरूंसमोर शरणागती पत्करणे म्हणजे या पूर्ण ब्रह्मांडामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर सद्गुरूंच्या पुढे शरणागती. ते जसं म्हणतील ते म्हणणार नाही दान कर, कदाचित ते फक्त नामस्मरण सांगतील, कदाचित ते परोपकार सांगतील, कदाचित माझ्यासाठी काय कामाचं आहे ते सद्गुरूंना सगळं कळतं. कारण सद्गुरू हे तत्त्व असं आहे की जे फक्त कल्याणासाठी निर्माण झालेलं आहे, जीवाच्या कल्याणासाठी निर्माण झालेलं असल्यामुळे आईवडिलांच्या पुढची गती म्हणजे सद्गुरू आहे. आईवडील किती प्रेम करतात त्यापेक्षाही जास्त सद्गुरू प्रेम करतात. त्याच्यामुळे सद्गुरूंनी जसं सांगितलं म्हणजे आचार्योपासना, त्यांची उपासना करणं हे सगळ्या जीवाचं प्रथम कर्तव्य आहे. म्हणजे आता या 5-6 आवर्तनांवरून आपल्या लक्षात येतं की आपल्याला काय करायला पाहिजे. मग प्रत्येक वेळी त्या ठिकाणी जाऊन गोंधळ करायचा, गर्दी करायची आणि महत्त्वाच्या गोष्टी जर हातातल्या निसटल्या आणि त्या जर करू शकलो नाही तर या पर्वाचा प्रत्येक जीवाला उपयोग होऊ शकत नाही. आणि नंतर शुद्धी आणि शौच पाळलं पाहिजे. कुणीही अशौच पाळताना दिसलं तर ते अंतःकरण शुद्धीसाठी, सात्विक आचरणासाठी चालणार नाही. कितीही म्हटलं की मी देवाची उपासना करतो पण शौच पाळत नसेल, शुद्ध नसेल तर ते भगवंताला मान्य नाही किंवा आपल्या कल्याणाचं ते नाही हे निश्चित. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहंकार सोडावा लागणार आहे, जो आपल्याला मगाशी वासनात्मक भावनांपासून दूर, त्यातलाच हा एक मुद्दा घेऊ शकतो की त्याला अहंकार सोडावा लागणार आहे. अहंकार म्हणजे मी आहे, माझ्याबद्दल माझं अस्तित्व मी नाकारणे. मी कोणत्याही प्रकारे माझं स्वतःचं अस्तित्वच मानायचं नाही. जे काही घडतंय ते सगळं त्याच्या इच्छेने घडतंय असं म्हणणं
म्हणजे अहंकार सोडणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं विवेक आणि वैराग्य याच्या मधल्या या 6 गोष्टी सांगितल्या की विवेक पहिल्यांदा सांगितला की विवेक जर एकदा मनात धरला, भगवंताला जर प्राधान्य दिलं, तर ताबडतोब या 6 पायऱ्यांनंतर वैराग्य येतं. आणि वैराग्य येतं म्हणजे काय? वैराग्य आल्यानंतरही कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण येत नाही, कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही, कुणापासून मी सुटलो त्याचं दुःख होत नाही, माझ्या हातापासून हे गमावलं गेलं त्याचं दुःख होत नाही, मला इतकं सगळं जास्त मिळालं त्याचं सुख होत नाही. त्यापासून आपोआप अलिप्त होणे म्हणजे वैराग्य. जबरदस्तीने वैराग्य कुणाला मिळत नाही. केशरी कपडे घालून वैराग्य मिळतं असंही कोणी मानणार नाही. त्यापेक्षा मनाने वैराग्य मिळणं ही विवेकाचं फळ आहे. आणि हे सगळं आपण घरी बसून सुद्धा करू शकतो. पण पर्वकाळ सर्वांसाठी सारखा आहे, सगळ्यांसाठी सारखा आहे. दिवसा किती झोपायचं, रात्री किती झोपायचं हे प्रत्येकाने आपलं आपलं ठरवलं आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची संधी आपण कशी घ्यायची हे वैयक्तिक प्रश्न असल्यामुळे मंत्रे तीर्थे द्विजय दैवे दैवज्ञे भेषजे गुरव यादृशी भावनाम कुर्यात सिद्धिर्भवती तादृशी. जसा मी त्या संधीचा फायदा घेईन, जसा त्या व्यक्तीने फायदा घ्यायचा ठरवलं, तसं त्याचं कल्याण त्यानुसार अवलंबून आहे. कारण समोर सगळं दिसत असलं तरी आपण त्याचा कितपत फायदा घेतो हा पूर्णपणे आपला प्रश्न आहे. मग हा जे वैराग्य येतं, जसं पान जसं झाडावरचं गळून पडतं हळूच अलगद, त्या ठिकाणी त्याला त्रास होत नाही कोणत्या गोष्टीचा की पानापासून दूर झालो, तसं आयुष्यापासून जरी दूर झालं तरी मला त्याचा त्रास होणार नाही. अशा प्रकारचं वैराग्य विवेकामुळे येतं. पण विवेक म्हणजे आधी सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा निर्णय घ्यावा लागणार आहे. निर्णयानंतर या 4-5 पायऱ्या पूर्ण कराव्या लागणार आहे. 4-5 पायऱ्या पूर्ण झाल्यानंतर मग वैराग्य जे येतं त्याचा त्रागा होत नाही, कोणत्याही प्रकारचा दोषारोप होत नाही, काहीही त्रास होत नाही. मग असा त्रास न होता जे आलेलं वैराग्य आनंद देणारं आहे. आणि हे आनंद देणारं असं अमृत प्रत्येक ठिकाणी पडतंय असं समजायचं, त्यांना स्मरण करायचं, त्यांचं स्मरण करायचं, गंगेचं स्मरण करायचं. घरात असलेलं पाणी स्वतःच्या मस्तकावरती फिरवायचं आणि म्हणायचं गंगेच्या यमुनेचं असं म्हणून घरात बसून सुद्धा हा पर्वकाळ आपण अतिशय आनंदाने समाधानी साजरा करू शकतो. हे पूर्वीच्या लोकांचं लिखाण वाचून विचार आलेले मनात, जे 58-59 वर्ष झाले तरी जे कळत नाही ते वाचल्याबरोबर जर काही लक्षात येत असेल ती नक्कीच सद्गुरूंची कृपा आहे. असं सगळेच करतात, जे भाविक आहेत ते सगळे करतात. पण त्याचं पुन्हा पुन्हा स्मरण करणे म्हणजे हरी अनंत, हरी कथा अनंता. त्याप्रमाणे हरीची कथा कधी संपत नाही, बोलणं कधी त्याच्याबद्दल संपत नाही. पण बोलणं संपल्यावर मौनात जायचं, या सगळ्या गोष्टींवरती विचार करायचा आणि घर बसल्या सहज साध्य असं आत्मकल्याणाचा मार्ग आपण शोधू शकतो. याचा ग्वाही हे सगळे श्लोक आपल्याला देत आहेत. त्यामुळे आजच्या या पर्वाचा आपण अशा प्रकारे फायदा करून घेऊ. निश्चितच याची मला खात्री आहे, हे जे एकदा समजलं की आपण आपल्या मनाने आपण विवेकाने वागण्याचा प्रयत्न करू. आणि हा विवेक म्हणजे कुंभपर्वाचं सगळ्यात मोठं बक्षीस आपल्याला असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी मी थांबते. आवाहनम न जानामि तवार्चन पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. जय श्री कृष्ण.